नाश्त्यासाठी तर आपण उपीट तयारच करत असतो। आज आपण थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने हे उपीट तयार करणार आहे। त्याच्यामध्ये थोडासा क्रंचीपणा आहे, थोडासा क्रिस्पीपणा आहे आणि ते खाताना एकदम मऊसूत असं लागत आहे। हे उपीट तुम्ही एकदा जर खाचाल आणि जे न खाणारे असतील ना ते सुद्धा आवडीने मागून मागून खातील असं हे उपीट आहे। त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सपना, सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। उपीट तयार करण्यासाठी इथं बघा आपण रवा घेतलेला आहे आणि रवा घेताना मी एकदम 0 साईजचा घेतलेला आहे उपीट तयार करण्यासाठी। जर ह्या ठिकाणी तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही मोठाही रवा वापरू शकता। उपीटमध्ये घालण्यासाठी इथं आपण थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, एक गाजर आपण चिरून घेतलेला आहे, थोडेशा बघा हिरव्या मिरच्या मी 2 ते 3 चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे जे उपीटमध्ये आपण घालणार आहे। 1 चमचा इथं उडीद डाळ भिजवून घेतलेली आहे जी आता आपल्याला उपीटमध्ये घालायची आहे। रवा भाजण्यासाठी आपण ना गॅसवरती इकडं कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये इथं आपण रवा घालून घेतलेला आहे। आता रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजताना इथं आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरती भाजून घेतला ना तर रवा चांगला भाजलाही जातो आणि उपीट चवीलाही छान लागतं। त्याच्यामुळे आपण ना लो फ्लेमवरतीच इथं रवा भाजून घेणार आहे आणि रवा भाजताना आपण तेलही वापरलेलं नाही किंवा तूपही वापरलेलं नाही। नंतर आपण फोडणीसाठी ना तेल वापरणारच आहे, त्याच्यामुळे मी इथं ना लो फ्लेमवरती रवा भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर पूर्ण असा हलका रवा होतो, म्हणजे रवा आपला भाजलेला आहे आणि त्याला एक थोडासा असा ब्राऊन कलरही आलेला आहे। असा ब्राऊन कलर आला की आपल्याला रवा भाजलाय असं समजायचं आणि तो रवा आता आपण एका ताटामध्ये इथं काढून घेणार आहे। आपण इथं एक ताट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण रवा काढून घेणार आहे। त्याच कढईमध्ये आता आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा ना आपल्याला शेंगदाणे ना गॅसची फ्लेम लो ठेवून ना थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याच शेंगदाण्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरीही घालून घ्यायची आहे। मोहरी आणि शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये 1 चमचा उडीद डाळ ही घालून घेणार आहे तेलामध्ये। अशी तेलामध्ये उडीद डाळ घालायची म्हणजे ती ना थोडीशी क्रिस्पी होते आणि उपीटमध्ये खातानाही छान लागतो उपीट। त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी उडीद डाळ क्रिस्पी करून घ्यायची आहे तेलामध्ये। नंतर मग त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता, मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा घालून घेतलेला आहे तेलामध्ये। तो चांगला आता आपण परतवून घेणार आहे। आपल्याला सर्व भाज्या ना तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। चवीनुसार आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर आता आपल्याला चमच्याने सर्व भाज्यांना चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ना थोडीशी साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे काय होतं, उपीट चवीलाही छान लागतं, तिखट बॅलन्स होण्यास पण मदत होते। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। थोडीशी आपण कोथिंबीर घालून सर्व भाज्यांना चांगल्या परतून घेणार आहे। भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहे आणि नंतरच मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। ज्या मापाने आपण रवा घेतला होता ना त्याच मापाने इथं मी 3 माप एवढं पाणी घेतलेलं आहे। जर तुम्ही वाटीने रवा घेत असाल ना तर तुम्हाला पाणी घालताना ना 3 वाट्या एवढं पाणी घालायचं आहे आणि पाण्याला एक चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला अशी चांगली उकळी आली की आपल्याला चमच्याने सतत मिक्स करून थोडा थोडा रवा असा घालून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। इथं बघू शकता आपण थोडा थोडा असा रवा घालत जातोय आणि तो चमच्याने ना चांगला मिक्स करून घेतोय, म्हणजे काय होतं उपीटच्या ना गुठळ्या तयार होत नाही। त्यामुळे आपल्याला रवा घालताना असा थोडा थोडा घालून चमच्याने तो सतत मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथं बघा आपण चमच्याने तो चांगला मिक्स करून घेतलेला आहे। उपीट ही आपलं तयार झालेलं आहे। आता उपीटला ना आपल्याला एक वाफ द्यायची आहे, त्यासाठी त्याच्यावरती आपल्याला ना एक असं झाकण ठेवायचं। झाकण ठेवून आपण लो फ्लेमवरती 4 मिनिट ना उपीट चांगलं वाफवून घेणार आहे आणि इथं बघा 4 मिनिटानंतर बघू शकता उपीट ही छान असं वाफलेलं आहे आणि तयार झालेलं आहे आपलं उपीट। त्याच्यावरती आपल्याला थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे उपीट दिसायला पण छान दिसतं। उपीट इथं आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता एकदम मस्त असं आपण इथं उपीट तयार करून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की असं उपीट करून खावा, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। ताटामध्ये इथं आपण सर्व करून घेऊया। एकदम छान असं उपीट तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता
एकदम मस्त लागतं हे उपीट खाताना, कारण त्याच्यामध्ये आपण गाजरही घातलेलं आहे. त्याच्यामध्ये एक क्रंची पण आहे, कारण त्याच्यामध्ये आपण 1 चमचा उडीद डाळ तळून घातलेली आहे आणि मस्त अगदी शेंगदाणेसुद्धा तळून घातल्यामुळे ना हे उपीट खाताना एकदम छान लागतं. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी ट्राय केली तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर, नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.